ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಹಕ್ಕುಗಳಿಗಾಗಿ ಜೂನ್ 22ರ ಮಹಾ ಮೆರವಣಿಗೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ನಿಲ್ಲುವುದಿಲ್ಲ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಬೆಳಗಾವಿಯ ಮರಾಠಿ ಭಾಷಿಕರ ಮೇಲೆ ಕರ್ನಾಟಕ ಆಡಳಿತದಿಂದ ನಡೆಯುತ್ತಿದೆ ಎನ್ನಲಾದ ಅನ್ಯಾಯ ಹಾಗೂ ಗಡಿ ವಿವಾದದ ಕಡೆ ಗಮನ ಸೆಳೆಯುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಏಕೀಕರಣ ಸಮಿತಿ ಕರೆ ನೀಡಿರುವ ಜೂನ್ 22ರ ಮಹಾ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ಹಿಂಪಡೆಯುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಸಮಿತಿಯ ಮುಖಂಡರು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಹತ್ವದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ದೃಢ ನಿರ್ಧಾರ ಕೈಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿ ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಆಡಳಿತ ಎಷ್ಟೇ ಒತ್ತಡ ಹೇರಿದರೂ ಬಂಧನಕ್ಕೆ ಮುಂದಾದರೂ ನಿಗದಿತ ಮಹಾ ಮೆರವಣಿಗೆಯನ್ನು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನಡೆಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಸಮಿತಿ ಸ್ಪಷ್ಟಪಡಿಸಿದೆ. ಇತ್ತೀಚೆಗೆ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳು ಕಾನೂನು ಸುವ್ಯವಸ್ಥೆಯ ಕಾರಣವನ್ನು ಮುಂದಿಟ್ಟುಕೊಂಡು ಮೆರವಣಿಗೆ ನಡೆಸದಂತೆ ಸಲಹೆ ನೀಡಿದರು. ಆದರೆ ಈ ಒತ್ತಡಕ್ಕೆ ಮಣಿಯದೆ ಗಡಿಭಾಗದ ಮರಾಠಿ ಜನರ ಧ್ವನಿಯನ್ನು ಪ್ರಬಲವಾಗಿ ಎತ್ತಿ ಹಿಡಿಯಲು ಸಮಿತಿ ನಿರ್ಧರಿಸಿದೆ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಆಡಳಿತದ ಕ್ರಮಗಳ ವಿರುದ್ಧ ತೀವ್ರ ಅಸಮಾಧಾನ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ಬಂಧನಕ್ಕೂ ಸಿದ್ಧ, ಲಾಠಿ ಪ್ರಹಾರವನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತೇವೆ, ಆದರೆ ಗಡಿಭಾಗದ ಜನರ ಹಕ್ಕು ಮತ್ತು ಅಸ್ತಿತ್ವದ ಹೋರಾಟವನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವುದಿಲ್ಲ ಎಂದು ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಘೋಷಿಸಿದರು. ಇದರ ಜೊತೆಗೆ ಗಡಿ ವಿವಾದವನ್ನು ರಾಷ್ಟ್ರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಪ್ರಸ್ತಾಪಿಸಲು ಹೊಸ ತಂತ್ರ ರೂಪಿಸಲಾಗಿದೆ. ಕೇಂದ್ರ ಗೃಹ ಸಚಿವ ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಕೊಲ್ಲಾಪುರಕ್ಕೆ ಭೇಟಿ ನೀಡಲಿದ್ದು, ಅಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಅವರನ್ನು ಭೇಟಿ ಮಾಡಿ ಗಡಿ ಸಮಸ್ಯೆಯ ಕುರಿತು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಲು ಸಮಿತಿ ನಿರ್ಧರಿಸಿದೆ. ಅಮಿತ್ ಶಾ ಅವರನ್ನು ಭೇಟಿಯಾಗಲು ಅವಕಾಶ ನೀಡದಿದ್ದರೆ ಅವರ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಯಲ್ಲೇ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಕೂಗಿ ಪ್ರತಿಭಟನೆ ನಡೆಸುವುದಾಗಿ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಮರಗಾಳೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಈ ಹೋರಾಟದ ಮುಂದಿನ ಹಂತಗಳ ಕುರಿತು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿ ವಿವರ ಪ್ರಕಟಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಸಮಿತಿ ತಿಳಿಸಿದೆ. ಜೂನ್ 20ರಿಂದಲೇ ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೊಲ್ಲಾಪುರದತ್ತ प्रयाण ಬೆಳೆಸಲಿದ್ದಾರೆ. मध्यवर्ती महाराष्ट्र समितीनं 22 तारखेला मोर्चा ठरवला होता. त्या संदर्भात काल पोलीस कमिशनर आणि DC साहेबांनी एक बैठक बोलवली होती संध्याकाळी. त्या बैठकीमध्ये त्यांनी 2 प्रपोजल ठेवले होते की तुम्ही मोर्चा रद्द करून निवेदन घेऊन 200 लोक यावं त्यांच्या ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी आपण चर्चा करून एक कमिटी स्थापन करूया म्हणून. तर आज आम्ही तातडीनं कालही त्यांना सांगितलं होतं की मध्यवर्तीची बैठक घेऊनच आम्ही कोणताही निर्णय जाहीर करू, इथं वैयक्तिकरित्या कुठलाही आपण निर्णय देणार नाही. त्याप्रमाणे आज तातडीची मध्यवर्ती महाराष्ट्राची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये 100% मोर्चा काढायचा ठरलेला आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. 20 तारखेला कोल्हापूरमध्ये भारताचे गृहमंत्री अमित शहा साहेब येणार आहेत. त्यांना देखील निवेदन देण्यासाठी बेळगावमधून जास्तीत जास्त संख्येनं लोक त्या सभेच्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना निवेदन द्यावं असं एक विषय चर्चा होऊन तोही एकमतानं ठराव केलेला आहे. आणि जास्तीत जास्त संख्येनं इथल्या कार्यकर्त्यांनी आणि मराठी भाषिकांना कोल्हापूरमध्ये उपस्थित राहावं आणि अमित शहांना निवेदन देऊन ह्या प्रश्नाची परत एकदा नव्यानं जाण करून द्यावी लागणार आहे. त्यासाठी मोठ्या संख्येनं लोक आमच्याबरोबर येतील. त्यासाठी आम्ही लवकरच उद्या वेळ, तारीख आणि ठिकाण कोल्हापूरचं कुठं थांबायचं, कुठं हे करायचं ते उद्या जाहीर करणार आहोत. आम्ही अमित शहांची वेळ स्वतः कोल्हापुरात जाऊन आम्ही लोकांनी समितीच्या मध्यवर्तीच्या पत्र दिलेलं आहे. पोलीस कमिशनरला दिलेलं आहे, तिथल्या DCना दिलेलं आहे, आमच्या दोन्ही समन्वय मंत्र्यांना दिलेलं आहे, त्याची कॉपी मुख्यमंत्र्यांना दिलेली आहे, या सर्वांना पाठवलेली आहे. पहिला भेटीचं पत्र पाठवलं आहे आम्हाला वेळ द्या म्हणून, आणि त्यानंतर आपण DCला दिलेलं कालचं पत्र आहे हे देखील सर्वांना पाठवलं. त्यांच्या PA कुणालाही चुकलेलं नाही आहे. तेव्हा आपण जेवढी मागणी करता येईल म्हणजे महाराष्ट्रातून दोन्ही समन्वय मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, नंतर उदय सामंत साहेब त्यांनीही देखील स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही प्रयत्न करतो भेटीचा. आपण सर्वांच्या मागे लागलेलो आहोत. जरी काय मिळाली नाही त्यांच्या मार्फत तर आपण 20 तारखेला दुपारी अमित शहांची ज्या ठिकाणी सभा आहे त्या ठिकाणी आम्ही बेळगावकर जाऊन त्यांना भेटून निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचप्रमाणे 29 तारखेचा जो आमचा मुंबईचा धरणे कार्यक्रम आहे तो देखील आहे त्याचप्रमाणे त्याच वेळेत राबवला जाणार आहे. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಸಮಿತಿಯ ಅಧ್ಯಕ್ಷ ಪ್ರಕಾಶ್ ಮರಗಾಳೆ, ಮಾಜಿ ಮಹಾಪೌರ ಮಾಲೋಜಿರಾವ್ ಅಷ್ಟೇಕರ್, ರಣಜಿತ್ ಚೌಹಾಣ್ ಪಾಟೀಲ್, ಅಬ್ಬಾಸಾಹೇಬ್ ದಳವಿ, ಲಕ್ಷ್ಮಣ್ ಹೊಂಗೇಕರ್, BD ಮೋಹನ್ಗೇಕರ್, ಗೋಪಾಲ್ ದೇಸಾಯಿ, ಅಮರ್ ಯಳ್ಳೂರ್ಕರ್, ಮುರಳೀಧರ್ ಪಾಟೀಲ್ ಸೇರಿದಂತೆ ಅನೇಕ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಹಾಗೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು.
American, American, American collection में आओ, नई वैरायटी यहाँ पाओ, सबके लिए कपड़े हैं खास, American में खुशियाँ हैं पास, American, American. अमरकॉन कलेक्शन, खड़े बाजार, बेलगाम।